महाराष्ट्राच्या संस्कृतीत लग्नाच्या विविध विधींपैकी एक नवरीच्या केळवणाचा विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नवरीच्या केळवणाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. केळवणाच्या अप्रतिम अशा सादरीकरणाचा हा व्हिडिओ. तसं पाहिलं तर नवरीच्या किंवा नवरदेवाच्या केळवणाचा विधी हा खऱ्या अर्थानं 3-4 कुटुंबांना एकत्र येऊन स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न कुटुंबांकडनं होतो. त्यासाठी आकर्षक सजावट आणि वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह आयडियाज वापरून केळवणाचे प्रकार करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहे. इलॉजिकल म्हणजे थोडं लॉजिकल बोला. आता माहितच नाही तर काय लॉजिकल बोल. डायरेक्ट हे केलं काय हॅपी बर्थडे म्हणून करतो यानंतर सर आनंद झाला. फोटोग्राफर आला. नाही तू आल्यावर बाबा तो टेन्शन. केळवणाच्या निमित्तानं नवरीचं उत्स्फूर्त स्वागत करून घरामध्ये पंचपक्वान्नाचे जेवण करून विधिवत आकर्षक सजावट करत तिला गोड घास भरवण्याची प्रथा प्रचलित झालेली आहे. धकाधकीच्या काळामध्ये एकमेकांकडे जाणे जरा कमीच झाले आहे. लग्नाच्या निमित्तानं एकमेकाच्या घरी जाऊन स्नेहभाव वृद्धिंगत करणारा नवरीच्या केळवणाचा कार्यक्रम म्हणूनच एक आनंददायी क्षण म्हणून आता आवर्जून साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उखाणा घेण्याची सुद्धा प्रथा आहे. साखरपुडा झाला, लग्न आता जवळ आले. साखरपुडा झाला, लग्न आता जवळ आले. केळवणाच्या गोड जेवणाने मन तृप्त झाले, मन तृप्त झाले. अशा प्रकारचा उखाणा घेत नवरीच्या चेहऱ्यावर आनंदाचा क्षण आपल्याला दिसून येतो. नवरीचे भावंड, मित्र, मैत्रिणी केळवणाच्या कार्यक्रमामध्ये तिला गोड घास भरवून आपले नाते अतूट आणि वृद्धिंगत करतात. म्हणूनच केळवण हा लग्न समारंभातील अतिशय महत्त्वाचा विधी आहे. हे कॅमेऱ्याचे फ्रेमचे बाहेर चालले बस नका मी फोटो डन. चला पुढे स्टेप. चला तू पण खाऊ मग एक तास खाऊ त्यांना बसून द्यायचं. भाताचं देते. नवरीच्या बहिणीचा तोरा किती छान, नवरीच्या बहिणीचा तोरा किती छान. केळवणाला घास भरवण्याचा केळवणाला घास भरवण्याचा तिला मिळाला मान, तिला मिळाला मान. नवरीचे भाऊ आनंदाने गाणे गाऊ. नवरीचे भाऊ आनंदाने गाणे गाऊ. केळवणाच्या या सोहळ्यात सारी सजावटी करून आनंद न्हाऊ, आनंद न्हाऊ. एकूणच केळवणाचा सोहळा हा आनंददायी सोहळा म्हणून ओळखला जातो. जागृतीचे हे केळवण म्हणूनच कुटुंबातील साऱ्या सदस्यांना स्नेहभाव वृद्धिंगत करून आनंद देणारा क्षण ठरला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.